चालू आहे वाटते सर सायन्स. माझ्याकडे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हॅलो, येस, आवाज येतोय? ऐकू येतं सर? हो, येतोय. सर ते सायन्स कॉलेजला क्लाउडला केले वाटते कदाचित तिथलच्या. येस. हो सर. Last time we discussed regarding the weightage of questions and mark weightage regarding PET examination of SRT MU Nanded. Today we will discuss which type of question asked in future, how many percent is asked in which type of questions, knowledge level questions, understanding level questions, and applied level questions. Means 30% weightage for knowledge level questions, 40% weightage for understanding level questions, and again 30% weightage for question regarding particularly PET examination for applied or application level questions. म्हणजे कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणतः बेल सेप हा जो आहे हा आकार असतो. म्हणजे 30% प्रश्न हे अतिशय सोपे येतात, ते सर्वांना सोडवता येतात. त्यामुळे असे प्रश्न आपल्याला राहणार ते कॉमन सर्वांसाठीच आहेत. पहिला पेपर सर्वच विषयांसाठी बंधनकारक आहे आणि कॉमन आहे. त्याच्यामुळे 30% प्रश्न जे आहे हे ज्ञान पातळीवरचे असतात, जे की तुम्हाला लातूर पॅटर्नच्या मुलांनाही सोपे जातात. हे घोका आणि ओका या पॅटर्नचे असतात. म्हणजे भारताची राजधानी कोणती आहे, भारताचे पंतप्रधान कोण आहेत, महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत, अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न साधारणतः नॉलेज लेवलवरचे प्रश्न असतात. वैशिष्ट्य असतील, व्याख्या असतील, कोटेशन असतील, हे अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात हे नॉलेज लेवलवरचे प्रश्न. हे 30% प्रश्न साधारणतः पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पेटच्या विशेषतः SRT विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. 40% वेटेज म्हणजे 20 प्रश्न अगोदरच्या ह्याच्यामध्ये जे आहेत हे अंडरस्टँडिंग लेवलवरचे जे आहेत प्रश्न, हे थोडे त्याच्यापेक्षा कठीण पातळी असते. नॉलेज लेवलपेक्षा ही ज्ञान पातळीपेक्षा आकलन पातळीवरची जी आहेत हे आकलन पातळीवरची क्वेश्चन हे थोडे अवघड असतात. आणि पुन्हा 30% म्हणजे 15 प्रश्न जे आहेत हे ऍप्लिकेशन लेवलवरचे प्रश्न असतात. जोपर्यंत तुम्हाला संपूर्ण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होत नाहीये तोपर्यंत हे ऍप्लिकेशन लेवलवरचे प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाहीयेत. त्यामुळे साधारणतः आपल्याला पहिले 15% आणि वरचे 10% आपल्याला कव्हर करणं अपेक्षित आहे. साधारणतः 40 मार्क पर्सेंटेज किंवा 45% येणं गरजेचं आहे. युनिट नंबर फर्स्ट वरचे जे काही 2 प्रश्न अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आले होते. रिसर्च प्रोसेस, what is research, concept of research, definition of research, characteristics of research, and researcher characteristics, research process characteristics ह्याच्यावर 2 प्रश्न आलेले आहेत. हे 2 प्रश्न ह्या स्लाइडवर कव्हर होतात. आपले कोणी जरी पेपर सेक्टर असेल तरी याच्यामध्ये हे कव्हर होतात. व्हॉट इज रिसर्च, कन्सेप्ट ऑफ रिसर्च. री प्लस सर्च मीन्स रिपीट सर्च, अगेन अँड अगेन सर्च म्हणजे काय, कार्याच्या पाठीमागं कोणतं कारण आहे त्याला काय म्हणायचं, रिसर्च. टू फाइंड आउट द रिलेशनशिप बिटवीन कॉज अँड इफेक्ट, दॅट इज अ रिसर्च. म्हणजे कार्याच्या पाठीमागं कोणतं कारण आहे त्याला काय म्हणायचं, रिसर्च. रिसर्च आर डिफरंट अँड नॉलेज आर डिफरंट अँड इन्फॉर्मेशन आर डिफरंट. इजंट इट? संशोधन वेगळं आहे, माहिती वेगळी आहे, ज्ञान वेगळं आहे, नवनिर्मिती वेगळं आहे आणि पैसा वेगळा आहे. आणि रिसर्च इज अ सायक्लिक प्रोसेस. आफ्टर 1 cycle, second cycle will be a start. After 3rd cycle, next cycle will be a start. अगोदर तुम्ही गद्दार पिक्चर बघितला असेल. गद्दार पिक्चर मध्ये तो काय हिरो काय करतो, लँडलाईन असं फोन भिरवतो आणि तिकडे आपल्या नटीला बोलतो. नंतर काय झालं, लँडलाईन फोन आला. नंतर काय झालं, 2G फोन आला. 2G संपला, नंतर 3G आला. 3G संपला, नंतर 4G आला. 4G संपला, आता 5G लॉन्च होत आहे. आफ्टर 5G नेक्स्ट विल बी अ स्टार्ट. मीन्स 1 cycle will be completed, second cycle will be a start. Means research is a cyclic and continuous process. म्हणजे संशोधन हे चक्रीय प्रक्रिया आहे. एक चक्र संपलं की दुसरं चक्र सुरू होतं, दुसरं संपलं की तिसरं सुरू होतं. अगोदर काय होतं, पटकीचा रोग होता किंवा देवीचा रोग होता, नंतर कॅन्सर आला, नंतर HIV आला, नंतर आता कोरोना आला. आता कोरोनापेक्षाही भयानक भविष्यामध्ये येऊ शकतो. आफ्टर 1 cycle, this is after 1 cycle disease will be completed, second cycle will be a start. Means research is a continuous and cyclic process. संशोधन ही चक्रीय आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. Isn't it? And each and every developing country research rate and economical rate depend upon the research rate. म्हणजे कोणत्याही विकसनशील देशांचा आर्थिक विकास हा त्या संशोधनाच्या विकासावर अवलंबून असतो. जे विकसनशील देश आहेत, चायना असेल, भारत असेल, ब्राझील असेल, जापान असेल,
मेड इन चायना, मेड इन इंडिया, मेड इन जपान, मेड इन ब्राझील, हे जे आहेत हे सर्वात अप्लाइड रिसर्च रेटवर जास्त आहेत. म्हणून या 4 देशांची इकॉनॉमिकल कंडिशन ही संशोधनाच्या वेगावर अवलंबून असते. संशोधनाच्या वेगावर अवलंबून असते, म्हणजे संशोधन आणि पैसा ह्याचा जवळचा संबंध आहे, किंवा संशोधनामध्ये भरपूर पैसा आहे असं आपल्याला म्हणलं तरी चालतं. And research generate a new knowledge, new theories, new principles, new laws. संशोधनातून नवीन नियमांचं, तत्वांचं आणि सिद्धांताचं प्रस्थापीकरण होतं. Research create a new knowledge, new theories, new principles. That is the main objective of research, basic research or fundamental research, to formulate a new theories, new laws and new principles and new knowledge creations. Isn't it? म्हणजे संशोधनाचा मुख्य उद्देश काय? नवीन ज्ञान निर्माण करणं, नवीन नियम, नवीन तत्व, नवीन सिद्धांत प्रस्थापित करणं, हे संशोधनाचं मुख्य उद्देश आहे किंवा मुख्य उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. इनोव्हेशन, इनोव्हेशन म्हणजे काय की त्याला आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून टू फाइंड आउट द युजबिलिटी ऑफ रिसर्च रिझल्ट. बरोबर. म्हणजे त्याला काय करायचं? व्यवहारामध्ये उपयोगात आणायचं. म्हणजे सोन्याचा शोध कोणी लावला माहित नाहीये, पण नंतर मग सोन्याची अंगठी तयार करणं, सोन्याचे कानातले तयार करणं, वेगवेगळे दागिने तयार करणं, दॅट इज अ इनोव्हेशन. न्यू क्रिएशन और application to enhance the usability, to improve the usability, to find out the usability of research result, the main purpose of innovation research, isn't it? And these are the characteristics of researcher. To find out the solution, solution is a solution centric. Each and every research should be a solution centric. प्रत्येक संशोधन हे समस्याचं उकल करण्याच्या उद्देशानं सुरुवात होत असतं. And basic characteristics of research, each and every research start from a need. Need is a basic characteristics of each and every research process. संशोधन समस्या किंवा समस्या ही शोधाची जननी आहे. समस्येचे वेगवेगळे प्रकार आहेत. नीड्स आर डिफरंट, नीड्स डिफिकल्टी लेवल्स आर डिफरंट. पर्सनल नीड, सोशल नीड, नॅशनल नीड, इंटरनॅशनल नीड, दीज आर द टाइप्स ऑफ नीड. म्हणजे गरजेचे सुद्धा काय प्रकार आहेत. वैयक्तिक गरज असेल, सामाजिक गरज असेल, राष्ट्रीय गरज असेल, आंतरराष्ट्रीय गरज असेल, या गरजेमधनच संशोधन सुरू होत असतं. म्हणजे गरज ही एक मूलभूत वैशिष्ट्य आहे सर्वच प्रकारच्या संशोधनाचं, हे लक्षात ठेवायचं. मीन्स सोल्युशन इज अ इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इच अँड एव्हरी रिसर्च प्रोसेस. And intellectual ability and intellectual IQ power, that is essential characteristics. New ideas, that is basic characteristics. Innovations, vision, creativity and inspirations and logical ability, thinking ability, these are the characteristics of research process. हे काय आहेत? हे सर्व संशोधन प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहेत. And evidences, that is the main characteristics of research. Strong evidences म्हणजे काय आहे? पुरावा हा सुद्धा काय आहे? संशोधनाचा एक काय मुख्य वैशिष्ट्य असं कन्सिडर केलं जात असतं. यस, ह्याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न विचारलेले आहेत पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. दीज आर द टाइप्स ऑफ रिसर्च. बेसिक रिसर्च, fundamental research, applied research, action research. These are the main 3 types of research. As far as the concern of research result generalization, संशोधनाच्या निष्कर्षाच्या वैधतेवरनं खालील पैकी 3 प्रकार संशोधनाचे. यस, एनी डिफिकल्टी? स्नेहल, अनम्यूट युअर साइड. योगी, यस. मूलभूत संशोधन म्हणजे काय, उपयोजित संशोधन म्हणजे काय आणि कृती संशोधन म्हणजे काय, हे संशोधनाचे 3 प्रकार आहेत. Which time start a basic research or fundamental research, applied research and action research? What was the difference between fundamental research and action research or applied research? Fundamental research means you want to solve the universal problem. That time you start a basic research, pure research or fundamental research. म्हणजे तुम्ही एखाद्या आंतरराष्ट्रीय समस्येचं उकल करत असाल तर 1 नंबरचं संशोधन सुरू होतं. त्याला प्युअर रिसर्च असे म्हणतात, बेसिक रिसर्च असे म्हणतात किंवा मूलभूत रिसर्च असेही म्हणतात, फंडामेंटल रिसर्च असेही म्हणतात. येस, म्हणजे काय की नवीन नियमांचा, सिद्धांताचा निर्मिती करणे, त्याला काय म्हणायचं? मूलभूत संशोधन म्हणायचं. मीन्स रिसर्च रिझल्ट वॉज होल वर्ल्ड जनरलायझेबल.
दॅट कन्सिडर ॲज अ रिसर्च रिझल्ट. म्हणजे दगड इथं वर टाकला तर खाली येतो, पाकिस्तानमध्ये गेलं दगड वर टाकला तरी खाली येणार आहे, आफ्रिकेमध्ये गेलं दगड वर टाकला तरी खाली येणार आहे, जगातल्या कोणत्याही देशामध्ये जरी गेला तर दगड वर टाकला खाली येणार आहे. दॅट इज अ युनिव्हर्सल ट्रुथ. Means research result was not changing in position. That research considered as a fundamental research or pure research or basic research. म्हणजे निष्कर्षाचं त्रिकालबाधित सत्यत्व असणं गरजेचं आहे. अशा संशोधनाला मूलभूत संशोधन असं म्हणतात. अंशतःही निष्कर्ष बदलत नाहीयेत अशा संशोधनाला मूलभूत संशोधन असं म्हणतात. मूलभूत संशोधनावर अगोदर प्रश्न आलेला आहे, मी तुम्हाला ते पीडीएफ नंतर टाकतो, कशा कशा प्रकारचे प्रश्न अगोदर विचारलेले आहेत ते. ठीक आहे. म्हणजे हे लक्षात ठेवायचं की कोणतेही नियम असतील, तत्व असतील, प्रत्येक विषयातील नियम, तत्व, सिद्धांत हे काय आहेत, मूलभूत संशोधनाचं उदाहरण आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ हे गणितातील काय झाले किंवा फिजिक्स मधले काय झाले, मूलभूत संशोधन आले. म्हणजे सा रे ग म प ध नि सा हे 7 स्वर जे आहेत हे कशातले आहेत, संगीतातील मूलभूत संशोधन झालं. किंवा कर्ता, क्रियापद, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हे काय, भाषेतील मूलभूत संशोधन झालं. किंवा वनस्पतीच्या पानांचा रंग हा हिरवा असतो, का असतो, तो क्लोरोफिल वगैरे वगैरे ते बेसिक सायन्स वाल्यांना माहित आहे. की हे काय झालं की प्युअर रिसर्च झालं, फंडामेंटल रिसर्च झालं. किंवा स्ट्रक्चर ऑफ एनी कंपाऊंड हे काय झालं, बेसिक रिसर्च झालं. किंवा मग इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता 12वी पर्यंत सर्वच विषयातील नियम, तत्व, सिद्धांत, पायथागोरसचा सिद्धांत असेल, थर्मोडायनामिक्स लॉ असेल, किंवा मग कर्ता, क्रियापद हे ते भाषाविषयातील असेल, हे काय मूलभूत संशोधनातील विषय आहेत. मूलभूत संशोधनाचे काय उदाहरणं आहेत. आणि सेकंड वन इज अप्लाइड रिसर्च. अप्लाइड रिसर्च मीन्स त्याला उपयोजित संशोधन असं म्हणतात किंवा उपयोगिता संशोधन असं म्हणतात. अप्लाइड रिसर्च मीन्स टू फाइंड आउट द युजिबिलिटी ऑफ बेसिक रिसर्च रिझल्ट. म्हणजे नियम, तत्व, सिद्धांत हे जे आहेत या नियम, तत्व, सिद्धांताच्या उपयोगिता शोधणे. काय करणे, उपयोगिता शोधणे. वाफेच्या अंगी शक्ती असते असं जेम्स वॅटनं सांगितलं, ते मूलभूत संशोधन झालं. आणि नंतर वाफेवर आगगाडीचं इंजिन तयार करणं हे काय अप्लाइड रिसर्चचं उदाहरण आहे. काय अप्लाइड रिसर्चचं उदाहरण आहे. किंवा विजेची निर्मिती XYZ शास्त्रज्ञांनी लावलेली आहे आणि मग विजेवर चालणारी जेवढे काही उपकरणं आहेत ते काय झालं, अप्लाइड रिसर्च आहे. लॅपटॉप असेल, तुमचा मोबाईल असेल, इलेक्ट्रॉनिक्स जे काही अप्लाइड आहेत, उपयोजित वस्तू आहेत, ट्यूबलाइट आहे, कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे, चार्जर्स आहेत, पिना आहेत, ह्या सर्व काय आहेत अप्लाइड रिसर्च आहेत. म्हणजे उपयोगिता किंवा वापरण्यामधल्या ज्या काही दैनंदिन वापरामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला काय म्हणायचं, उपयोजित संशोधन असं म्हणायचं. किंवा इलिटरेट पर्सन्स आर इलिजिबल ॲज अ रिसर्चर इन अप्लाइड रिसर्च. एखादा शेतकरी काय आहे, अशिक्षित आहे, निरीक्षण आहे, किंवा त्यांनी शेतीतील नवीन एखादा अवजार तयार केलेला आहे, दॅट कन्सिडर ॲज अ अप्लाइड रिसर्च. एखादा जुगाड तयार केला आहे, एखादा नवीन फवारणी यंत्र तयार केलं आहे किंवा नवीन पेरणी यंत्र तयार केलं आहे, त्याला सुद्धा काय म्हणायचं, अप्लाइड रिसर्च असं म्हणायचं. म्हणजे इन अप्लाइड रिसर्च इलिटरेट पर्सन्स आर इलिजिबल ॲज अ रिसर्चर, इजंट इट. म्हणजे काय कुठले असेल, उपयोगिता वाढवण्यासाठी जे जे केलेलं कार्य आहे त्याला उपयोगिता संशोधन असं म्हणायचं. ह्याचे निष्कर्ष, पर्सन टू पर्सन रिसर्च रिझल्ट व चेंज इन पोझिशन. म्हणजे 2 बाईक आहेत, एकाच कंपनीच्या आहेत आणि 2 व्यक्तींना दिल्या आणि त्यांना सांगितलं की नांदेडवरनं तुम्हाला कंधारला जायचंय आणि 2 वेगवेगळे पर्सन आहेत, बाईक एकच आहे, एकाच कंपनीची आहे, तरी पण सारखंच अवरेज येत नाहीये. कारण काय, दोन्ही चालकांच्या चालण्याच्या शैलीमध्ये फरक आहे. कोणी पहिला गिअर टाकतो, कोणी दुसरा गिअर टाकतो, कोणी तिसरा गिअर टाकतो. त्याच्यामुळे युजिबिलिटी दॅट वॉज डिफरंट पर्सन टू पर्सन. बरोबर आहे. पर्सन टू पर्सन काय, त्याची उपयोगिता व्यक्तिशः बदलत असते, व्यक्ती परत्वे बदलत असते. म्हणजे उपयोजित संशोधनातील निष्कर्षाची वैधता किंवा सहप्रमाणता व्यक्तिपरत्वे बदलत असते. हे लक्षात ठेवायचे. त्यावर सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत. ऍक्शन रिसर्च. ऍक्शन रिसर्च मीन्स whatever may be your personal problem solve a systematic way, it consider as a action research, isn't it? म्हणजे आता काही आपले हिंदी भाषिक आहेत आपल्याकडे रिसर्च स्कॉलर, त्यांना मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये तेवढं जास्त डायजेस्ट होत नाही, त्यांना हिंदीमध्ये पाहिजे. दॅट इज पर्सनल प्रॉब्लेम.
बरोबर आहे. म्हणजे काय, म्हणजे वैयक्तिक अडचण आहे किंवा मला गणित जमत नाहीये. दॅट इज माय पर्सनल प्रॉब्लेम. व्हॉट एव्हर मे बी युअर पर्सनल प्रॉब्लेम, सॉल्व अ सिस्टमॅटिक वे, इट कन्सिडर ॲज अ ॲक्शन रिसर्च. म्हणजे काय, कोणतीही वैयक्तिक समस्या शास्त्रशुद्ध पद्धतीने सोडवण्याच्या प्रक्रियेला कृती संशोधन असे म्हणतात. मला गोल पोळ्या करता येत नाहीये, ही म्हणजे वैयक्तिक समस्या आहे. सिस्टमॅटिक अनालिसिस ऑफ द कॉज अँड इफेक्ट, दॅट कन्सिडर ॲज अ ॲक्शन रिसर्च. Yes, any difficulty regarding the three types of research types? त्या सर्व कळलेले आहेत का तिन्ही प्रकार? चलायचं पुढं. येतोय आवाज? एनिवन टेल मी? येस सर, येतोय Okay. आवाज. ओके. हा, तर आता कुठल्याही गोष्टीचं एखादं पेटेंट मिळत असेल, तुम्ही पेटेंट ऐकलं असेल, किंवा स्वामित्व हक्क त्याला असं म्हणतात, मालकी हक्क असं म्हणतात, किंवा बौद्धिक संपदा हक्क असं म्हणतात, वेगवेगळे शब्द आहेत त्याला. म्हणजे कुठले असेल, म्हणजे तुमचं संशोधन असं तयार झालं पाहिजे की त्याची मालकी हक्क किंवा तुमचं न्यू क्रिएशन असलं पाहिजे. म्हणजे रिसर्च रिझल्ट वॉज युनिव्हर्सल ट्रुथ. इंटरनल व्हॅलिडिटी अँड एक्सटर्नल व्हॅलिडिटी ऑफ रिसर्च रिझल्ट इज 100%. दॅट टाइम यू गॉट अ रिसर्च पेटेंट. म्हणजे काय, तुमच्या संशोधनातून पेटेंट केव्हा मिळतं, किंवा ते पेटेंट कसं चेक केलं जातं, किंवा त्याची वैधता कशी तपासली जाते, कुठली असेल. म्हणजे कुठले असेल की युअर रिसर्च रिझल्ट वॉज 100% ट्रूथ, इंटरनल व्हॅलिडिटी अँड एक्सटर्नल व्हॅलिडिटी ऑफ 100%. दॅट टाइम यू गॉट अ रिसर्च पेटेंट. समजा आता हे 32 विद्यार्थी ऑनलाईन काय झालेले तर जॉईन झालेले आहेत, आणि आपण कन्सिडर केलं की कुठलंही असेल, दीपाली मॅडम आहेत, दीपाली मॅडमना सांगितलं की 32 वेळेस चहा करा आणि 32 जणांना चहा तुम्ही द्या. एकाच वेळेस 32 कप करायचं नाहीये, 32 वेळेस 32 कप चहा करायचा आहे, आणि 32 कप चहातील टेस्ट बदलली नाही पाहिजे. इज इट पॉसिबल? दीपाली कुलकर्णी मॅडमना सांगितलं की 32 वेळा चहा करा, आणि 32 जण आम्ही तुम्ही तुमच्या घरी येणार आहोत, आणि 32 कपातील चहाची चव बदलली नाही पाहिजे. शक्य आहे का? नो सर. नो. नाही. जर शक्य नसेल तर तुम्हाला पेटेंट मिळत नाहीये. 100 टाइम यू अगेन अँड अगेन रिसर्च प्रोसेस, रिसर्च रिझल्ट वॉज नॉट चेंज इन पोझिशन, दॅट टाइम यू गॉट अ रिसर्च पेटेंट. म्हणजे दीपाली कुलकर्णी ह्या सुगरण आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. योगायोगाने तो 2 कप चहा चांगला झाला, 2 कप खराब झाला असं आपण म्हणू शकतो. जर 32 वेळेस चहा सारखाच असेल, चहाची टेस्ट बदलली नसेल, यू गॉट अ रिसर्च पेटेंट. म्हणजे तिरुपतीच्या जो प्रसाद आहे, लाडू आहे, 12ही महिने जा, कधी जा, 12ही तासात किंवा 24 तासामध्ये जा, कोणत्याही लाडूची चव बदलत नाहीये. दॅट टाइम यू गॉट अ रिसर्च पेटेंट. किंवा येवले चहावाल्याची महाराष्ट्रामध्ये कुठेही चव बदलत नाहीये, सारखी चव आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही येवले चहाच्या ह्याच्यावर जा, टी स्टॉलवर जा, ती बदलत नाहीये. दॅट टाइम यू गॉट अ रिसर्च पेटेंट. मीन्स इंटरनल व्हॅलिडिटी अँड एक्सटर्नल व्हॅलिडिटी ऑफ दॅट रिसर्च प्रोसेस 100%. तुम्ही 1000 वेळेस जरी चहा केला कुलकर्णी मॅडमने, तरी चहाची चव बदलत नसेल तर तुम्ही पेटेंट मिळवू शकता. नसेल तर मग तो योगायोगानं आलेली चव आहे. किंवा नागपूरला एक शाहूजी मटण खानावळ आहे, त्याच्या मटणाच्या रस्स्याचं काय आहे, पेटेंट आहे. 12ही महिने जा, त्याच्या मटणाच्या रस्स्याची चव बदलत नाहीये. मीन्स इंटरनल व्हॅलिडिटी आणि एक्सटर्नल व्हॅलिडिटी ऑफ रिसर्च रिझल्ट वॉज 100% ट्रूथ. म्हणजे 1000 वेळेस जरी तुम्ही प्रक्रिया केली किंवा प्रोसेस केली तरी निष्कर्ष तेच येतात, तर तुम्हाला त्या प्रक्रियेचं पेटेंट मिळत असतं. म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये काय, सॅम्पल असेल, पॉप्युलेशन असेल, युनिव्हर्सल असेल. म्हणजे ज्या घटकावर प्रयोग केलेला आहे त्याच घटकावर पुन्हा लागू करणे, त्याला काय म्हणायचं, सॅम्पल. तुम्ही समजा मार्केटमध्ये गेलात आणि चिकू घेणार असेल किंवा सेब घेणार असेल, तर तो काय करतो, एक सेबची फोड तुम्हाला खायला देतो, दॅट कन्सिडर ॲज अ सॅम्पल. अगोदर खाऊन बघा म्हणतो सर, आणि नंतर घ्या. तो काय, जी खायला दिलेली आहे त्याला आपण सॅम्पल असं म्हणायचं. आणि त्या गाड्यावर जेवढे काही सफरचंद आहेत त्याला काय म्हणायचं, पॉप्युलेशन असं म्हणायचं. आणि मार्केटमध्ये संपूर्ण सफरचंद आहेत, सर्व गाड्यावरचे सफरचंद जे आहेत त्याला युनिव्हर्सल असं म्हणायचं. म्हणजे त्या सॅम्पलवरनं काढलेले निष्कर्ष आपण अगोदर गाड्याला लावतो, म्हणजे त्या गाड्यावरचे सर्वच सफरचंद चांगले आहेत, आणि नंतर मग मार्केटला लावतो की ह्या मार्केटमधले सर्वच सफरचंद चांगले आहेत असतील तर. बरोबर आहे. म्हणजे जो काही निष्कर्ष आहे, निष्कर्ष अगोदर कशावर करतो आपण, सॅम्पलवर काढतो. नंतर
त्याचं अंमलबजावणी पॉप्युलेशनवर करतो आणि नंतर युनिव्हर्सल करतो. किंवा एखादी भगिनी आहे आमची, राधिका मॅडम आहे, राधिकाने काय केलं, खिचडी केली आणि खिचडी शिजली की नाहीये काय करतात, चम्मच वर घेतात आणि तांदूळ काय करतात, क्रश करतात. चम्मचवर जेवढे काही शीत आले आहेत किंवा ते तांदूळ आले आहेत, दॅट कन्सिडर ॲज अ सॅम्पल. आणि त्या पातेल्यामध्ये जेवढे काही खिचडी आहे, दॅट कन्सिडर ॲज अ पॉप्युलेशन. आणि नंतर मग घरामध्ये जेवढे काही तांदूळ आहेत, दॅट कन्सिडर ॲज अ युनिव्हर्सल. इजंट इट? म्हणजे सॅम्पल, पॉप्युलेशन अँड युनिव्हर्सल. म्हणजे ज्या गटावर काढलेले निष्कर्ष आहेत त्याच गटाला पुन्हा पुन्हा लागू करणे, दॅट कन्सिडर ॲज अ सॅम्पल. Sample means a small unit of population that was actual participate in research process, that considered as a sample. And internal validity and external validity of sample is essential because the valid sample is essential. The validity of sample regarding to research population, all research result depend upon the that sample. म्हणजे निष्कर्ष जे आहेत तुमच्या त्या सॅम्पलवरचेच आहेत. काय? सॅम्पलवरचे आहेत. म्हणजे सॅम्पल जर खराब असेल तर निष्कर्ष खराब येऊ शकतात. किंवा द एरर्स, हिडन एरर्स इन सॅम्पल दॅट वॉज अफेक्टिंग अ रिसर्च रिझल्ट. म्हणजे आता हे कुठले असेल, एखादी खिचडी असेल किंवा 3 भगिनींनी काय केली, खिचडी केली आहे. एका भगिनीच्या खिचडीमध्ये 5 घासाला 1 कंकर लागतो, दुसऱ्या भगिनीच्या घासाला 10 घासाला 1 कंकर लागतो आणि तिसऱ्या भगिनीच्या ह्याला खिचडीला संपूर्ण जेवण होईपर्यंत एकही कंकर लागत नाहीये. जेवढी कंकरांची, खड्यांची संख्या जास्त आहे तेवढी क्वालिटी खराब आहे असं आपण म्हणतो. मीन्स एरर्स अँड क्वालिटी डिपेंड अपॉन ईच अदर. Errors will be increase, quality will be a decrease, isn't it? Errors will be decrease, quality will be a increase. Means the errors and quality of research that should be depend on the each other. म्हणजे त्रुटींची संख्या आणि गुणवत्ता ही एकमेकावर आधारलेली असते. त्रुटींची संख्या जास्त असेल तर गुणवत्तेची संख्या कमी होते. म्हणजे दोन्ही या एकमेकावर आधारित असतात. मीन्स रिसर्च सॅम्पल, रिसर्च पॉप्युलेशन आणि युनिव्हर्सल. सॅम्पलवर खूप प्रश्न आलेले आहेत, पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. सॅम्पलवर सेपरेट आपण 1-2 तासाचे लेक्चर पुन्हा घेणार आहोत. हे फक्त काय की रिसर्च पेटंटसाठी आहेत. ठीक आहे. आता पुढचा आहे, या पुढच्या 2 स्लाइडवर तुमचे 4 मार्क म्हणजे 4 प्रश्न म्हणजे 8 मार्क कव्हर होणार आहेत. आवाज येतोय? यस, एनीवन टेल मी? येस सर. ओके ओके. हो सर येतोय. The concept of research hypothesis, definition of research hypothesis, characteristic of research hypothesis and types of research hypothesis. म्हणजे हायपोथेसिस वर साधारणतः 4 प्रश्न 8 मार्क असतात. याही प्रश्नपत्रिकेमध्ये 8 मार्क येतील. म्हणजे 4 प्रश्न तर येणारच आहेत. म्हणजे या याच्यामध्ये 4 किंवा 6 मार्क या 2 किंवा 3 स्लाइड मध्ये कव्हर होणार आहेत. काळजीपूर्वक तुम्ही ऐकायचे. द डेफिनेशन ऑफ रिसर्च हायपोथेसिस. की रिसर्च हायपोथेसिस मीन्स any predictions regarding a solution, tentative answer of the solution. एखाद्या समस्येचं गृहीत धरलेलं उत्तर त्याला आपण परिकल्पना असं म्हणतो किंवा अंदाज म्हणतो. काय म्हणतो? चहा चांगला होण्याची शक्यता आहे किंवा झाला असेल, किंवा आज पाऊस येण्याची शक्यता आहे, ढगाळ वातावरण आहे आणि इंद्रधनुष्य पण निघालेला आहे, त्याच्यामुळे पाऊस येण्याची शक्यता आहे. अंदाज मांडणे त्याला काय म्हणायचं? रिसर्च हायपोथेसिस. प्रयोग करण्याच्या अगोदर जे काही अंदाज मांडले जातात, जे काही प्रेडिक्टेशन केले जातात, त्याला काय म्हणायचं? रिसर्च हायपोथेसिस. एखाद्या डॉक्टरनं की डेंग्यू झाला असेल, डेंग्यूची टेस्ट करा आणि नंतर मी पाहतो, किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं असेल, दॅट इज टेंटेटिव्ह रिसर्च हायपोथेसिस. किंवा पाठीमागच्या 2 प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न आलेले होते, या 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न येण्याची शक्यता आहे. दॅट कन्सिडर ॲज अ युअर प्रेडिक्टेशन अँड दॅट प्रेडिक्टेशन कन्सिडर ॲज अ रिसर्च हायपोथेसिस. बरोबर आहे? त्याला काय म्हणायचं? अंदाज. कोणत्याही क्षेत्रामधील जो काही अंदाज मांडलेला आहे त्या अंदाजाला आपण काय म्हणतो? रिसर्च हायपोथेसिस असं म्हणतो. अंकिताजी, अनम्यूट युअर साइड. म्यूट करा तुमचं माईक. ओके. हा, की कुठला अंदाज असेल किंवा सेन्सेक्स असेल
किंवा गावाकडे काय करतात, एखादा मटका लावणारा इलिटरेट माणूस असेल, काल 4 आकडा आलेला आहे, आज 10 येणार आहे, उद्या 12 आहे, दॅट कन्सिडर ॲज अ रिसर्च हायपोथेसिस. किंवा स्टँडर्ड भाषेमध्ये सांगितलं असेल तर सेन्सर्स असेल किंवा या कंपनीचे आज शेअर मार्केटची कंपनीचे शेअर्स वाढणार आहेत आणि या कंपनीचे शेअर कमी होण्याची शक्यता आहेत. विदिन फ्यू मिनिट्स युअर हायपोथेसिस इज ट्रू, सिग्निफिकंट. तुम्ही करोडो रुपये कमवू शकता किंवा रोडवर सुद्धा येऊ शकतात. तुमचा जर अंदाज बरोबर असेल तर तुम्ही करोडो रुपये कमवू शकता. तुमचा जर अंदाज चुकला तर तुम्ही रोडवर सुद्धा येऊ शकतात. म्हणजे कुठले असेल प्रेडिक्टेशन दॅट कन्सिडर ॲज अ रिसर्च हायपोथेसिस. असं होण्याची शक्यता आहे. किंवा शेतकरी सुद्धा काय करतो, अंदाज मांडतो, हे या पिकांना या वर्षी भाव येण्याची शक्यता आहे किंवा अशी कंडिशन आहे, या पुढच्या 3 दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. दॅट कन्सिडर ॲज अ रिसर्च हायपोथेसिस. किंवा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आहे तो एक डक, पंजाब डक नावाचा तो हा जो आहे तो काही सायंटिस्ट नाहीये, परंतु अंदाज सांगतो किंवा हवामान तज्ञ आहे. त्याचे हायपोथेसिस ट्रू असतात किंवा व्हॅलिड असतात किंवा सिग्निफिकंट असतात. काय असतात? सिग्निफिकंट असतात. त्याला काय म्हणायचं? हायपोथेसिस. किंवा एखादा गॅरेजवाला असेल, गाडी बंद पडली असेल, तो सुद्धा काय करतो की हायपोथेसिस मांडतो आणि टिल अबाउट द टेस्ट वन बाय वन हायपोथेसिस टिल अबाउट द फायनल सोल्युशन. म्हणजे गिअरमध्ये काही फॉल्ट आहे का, मशीनमध्ये काही फॉल्ट आहे का, इंजिनमध्ये काही फॉल्ट आहे का, किंवा कनेक्शन कुठं लूज पडलेलं आहे का. फॉर्म्युलेट हायपोथेसिस, टेस्ट हायपोथेसिस, रिजेक्ट हायपोथेसिस. फॉर्म्युलेट हायपोथेसिस, टेस्ट हायपोथेसिस, रिजेक्ट हायपोथेसिस टिल अबाउट दी गॉट अ फायनल सोल्युशन. रिसर्च हायपोथेसिस, n नंबर ऑफ रिसर्च हायपोथेसिस, फॉर्म्युलेट अँड अगेन चेक अँड टेस्ट. असे अंदाज तुम्हाला मांडतात. जोपर्यंत समस्याचं उकल होत नाहीये तोपर्यंत अंदाज मांडणे, तपासून पाहणे, अंदाज मांडणे, तपासून पाहणे ही प्रक्रिया चालूच असते. येस. आणि अंदाज मांडते वेळेस किंवा परिकल्पना मांडते वेळेस ह्या खालील गोष्टींच्या निकष असतात किंवा दॅट इज अ बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च हायपोथेसिस. की रिसर्च व्हेरिएबल्स explain and state out the research variable studied in your research hypothesis. कोणत्या घटकाचा कोणत्या घटकावर परिणाम होणार आहे हे तुम्ही त्या विधानातून मांडणं गरजेचं आहे. रिसर्च व्हेरिएबल्स मीन्स काय, आता ह्याला मराठीमध्ये काय शब्द आहे की संशोधन चल. रिसर्च व्हेरिएबल्स मीन्स संशोधन चल असं मराठीमध्ये म्हणतात. कि any countable, measurable evidences, process or factors that considered should be a research variable. कोणतीही मापनक्षम घटना, घटक किंवा प्रक्रिया त्याला संशोधन चल असं म्हणतात. कोणतीही मापनक्षम घटना असेल, घटक असेल किंवा प्रक्रिया असेल त्याला काय म्हणायचं? रिसर्च व्हेरिएबल्स असं म्हणायचं. टीचर साऊंड, इज इट मेजरेबल? शिक्षकाचा आवाज मोजता येतो का? येस. चॅट बॉक्स वापर करायचा तुम्ही सर्वांनी. मापता येतो शिक्षकाचा आवाज? यस. राधिकाजी बरोबर आहे. मापता येतो. डेसिबल मध्ये आहे, मापता येतो. उंची मापता येते, वजन मापता येतं, हाईट मापता येते, टेम्परेचर मापता येतं. दॅट कन्सिडर ॲज अ रिसर्च व्हेरिएबल्स, इजंट इट? किंवा एखाद्या बॅक्टेरियल ग्रोथ मापता येते, फंगस ग्रोथ मापता येते, वनस्पतीची वाढ मापता येते, कम्युनिकेशन स्किल मापता येते. तुमच्या विषयामध्ये ज्या ज्या गोष्टी मापनक्षम आहेत त्या गोष्टी काय आहेत? रिसर्च व्हेरिएबल्स आहेत. बरोबर आहे. मग यू टेल मी वन एक्झाम्पल रिगार्डिंग युअर सब्जेक्ट विच इज युअर रिसर्च व्हेरिएबल. तुमच्या विषयातील एक संशोधन व्हेरिएबल्स कोणचं आहे ते काय करायचं? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहायचं. म्हणजे दीज आर द कन्सिडर रिसर्च व्हेरिएबल्स. कुठले असतील? म्हणजे तुमच्या विषयामध्ये काय आहेत? कोणकोणते रिसर्च व्हेरिएबल्स कन्सिडर केले जातात? 2 × 2 4 म्हणजे मापता येतं. वजन मापता येतं, लांबी मापता येते, उंची मापता येते. बुक्स इन लायब्ररी, पुस्तकांची संख्या पण मापता येते, विद्यार्थ्यांची संख्या मापता येते. राधिकाजी बरोबर आहे तुमचं उत्तर. येस. ड्रग डेन्सिटी असेल, सोलिबिलिटी असेल, हे पण मापता येतं. तुमच्या फार्मा रिगार्डिंग असेल किंवा तुम्ही इकडच्या असतील मायक्रोबायोलॉजी असतील, या असतील. ड्रग सोलिबिलिटी मापता येते, डेन्सिटी मापता येते, ड्रग कॉम्बिनेशन पर्सेंटेज मापता येतं. बेसिक सायन्सचे असतील तर ते सर्व तुम्हाला मापता येतं. येस. ह्युमॅनिटीज असतील, जिओग्राफी असतील, कॉमर्स असतील, हिस्ट्री असेल,
या सर्व ह्याच्यामध्ये काय की ज्या ज्या मापनक्षम गोष्टी आहेत त्या काय माझ्या रिसर्च व्हेरिएबल्स म्हणायचो. आणि दोज factors did not measure accurately again and again, that should be not considered as a research variables. Listen carefully. मी सांगितलं की माझं माझ्या भावावर खूप प्रेम आहे. इज इट मेजरेबल? लव्ह इज मेजरेबल? प्रेम मापता येतं का? दॅट कन्सिडर लव्ह इज कन्सिडर रिसर्च व्हेरिएबल ऑर नॉट? मला आज खूप दुःख झालं, दुःख मापता येतं का? नाही. चॅट बॉक्सचा वापर करायचा प्रियंकाजी. हा, म्हणजे ज्या गोष्टी ज्या आहेत मापता येत नाहीयेत, तंतोतंत मापता येत नाहीयेत, ह्या गोष्टी काय आहेत? रिसर्च व्हेरिएबल म्हणून आपल्याला संशोधनामध्ये कन्सिडर नाही करता येत. ऍज पर द कन्सेप्ट ऑफ रिसर्च रिव्ह्यूज, दॅट concept is not measurable, that did not consider as a research variable. Those concept of measurable again and again accurately, that concept or that process should be a considered as a research variable. बरोबर आहे. किंवा बीपी असेल, ब्लड प्रेशर मापता येतं, दॅट कन्सिडर ॲज अ रिसर्च व्हेरिएबल. दिल की धडकन मापता येतं, बरोबर आहे. हार्टबीट्स मापता येतं, त्याला काय म्हणायचं? रिसर्च व्हेरिएबल्स असं म्हणायचं. किंवा मॉइश्चर असेल, ह्युमिडिटी असेल, वॉटर फ्लो असेल, ह्या मापता येणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या सर्व काय म्हणायच्या? रिसर्च व्हेरिएबल्स असं म्हणायचं. मग त्या कोणत्याही असतील, बरोबर आहे. मातीची गुणवत्ता असेल किंवा मातीमध्ये कोणकोणते घटक आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम इन सॉइल, दॅट शुड बी अ मेजरेबल, दॅट कन्सिडर ॲज अ रिसर्च व्हेरिएबल. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मापता येतात. किंवा मग लर्निंग ॲबिलिटीज, तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत हे सुद्धा मापता येतात, तुमच्या मार्किंगवरनं मापता येतात. की RM ला किती पडलेत, सेकंड पेपरला किती पडलेत, किंवा PG ला किती पडलेत, हे सुद्धा तुम्हाला मापता येतं. तर त्याला काय म्हणायचं? रिसर्च व्हेरिएबल्स असं म्हणायचं. किंवा एखाद्याची दृष्टी असेल, दृष्टी मापता येते की नाहीये? व्हिज्युअल ॲबिलिटी, इज इट मेजरेबल or not measurable? Is it considered as a research variables or not research variable? Yes, पाटील बरोबर आहे. दृष्टी मापता येते. भिंगांक किती आहे, म्हणजे 0.1 आहे, 0.2 आहे, 0.3 आहे, हे मापता येतं. म्हणजे उजव्या डोळ्याला भिंग हे पॉईंट आहे का डाव्या डोळ्याला आहे ते मापता येतं. ज्या गोष्टी मापता येतात त्याला काय म्हणायचं? रिसर्च व्हेरिएबल्स म्हणायचं. म्हणजे दृष्टी जी आहे तुमची मापता येते, त्याला आपण काय म्हणायचं? रिसर्च व्हेरिएबल्स असं म्हणायचं. म्हणजे रिसर्च व्हेरिएबल्स ही जी संकल्पना आहे तुम्हाला स्पष्ट झालेली आहे, असं कन्सिडर करून आपण पुढे चलूया. म्हणजे संशोधनामध्ये साधारणतः या दोन व्हेरिएबल्सचा विचार केला जातो, डिपेंडंट व्हेरिएबल्स आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल. दीज आर द टू टाइप ऑफ रिसर्च व्हेरिएबल्स should be play a very important or crucial role in a research variables. परिकल्पनेमध्ये, संशोधन परिकल्पनेमध्ये आश्रयी व स्वाश्रयी चलांचा वापर केला जातो, किंवा प्रामुख्याने स्वाश्रयी आणि आश्रयी चलांचा उपयोग हा परिकल्पना निर्मितीसाठी केला जात असतो. परिकल्पना निर्मितीसाठी हा केला जात असतो. ही आहे की व्हेरिएबल्सची डेफिनेशन आहे. डिफाइन द research variables, quality or quantity, that various characteristics, various behavior or any process, any evidences should be measurable or manipulated, or should be a measurable, that considered as a research variable. One is independent variables and second is a depending variables. These are the two research variables is essential for the formulations of research hypothesis. म्हणजे कोणताही अंदाज मांडण्यासाठी या दोन घटकांची आवश्यकता असते, किंवा त्या दोन व्हेरिएबलची आवश्यकता असतेच. एक जो आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आणि दुसरा जो आहे डिपेंडिंग व्हेरिएबल्स. हे दोन व्हेरिएबल्स असल्याशिवाय परिकल्पना किंवा हायपोथेसिस तयार होत नसतो. काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. दोन घटक असणं गरजेचंच आहे. म्हणजे अंदाज मांडण्यासाठी किंवा परिकल्पना तयार करण्यासाठी किंवा हायपोथेसिस तयार करण्यासाठी खालील दोन घटकांचा बंधनकारक आहेत. एक डिपेंडिंग व्हेरिएबल्स आणि दुसरं इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. बरोबर आहे. मग इंडिपेंडंट व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं आणि डिपेंडंट व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं?
types of fertilizer give to the plant that consider as independent variables and depending variables plant height ज्याचा परिणाम होणार आहे त्याला काय म्हणायचं इंडिपेंडंट व्हेरिएबल्स ज्याच्यावर होणार आहे त्याला काय म्हणायचं डिपेंडिंग व्हेरिएबल्स म्हणजे आईनं माझ्या कानाखात एक गणपती काढला किंवा गालात एक चापट मारली तर आईचा हात काय झाला डिपेंडिंग व्हेरिएबल्स आणि माझा गाल काय झाला सॉरी आईचा हात हा इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आणि माझा गाल काय झाला डिपेंडिंग व्हेरिएबल्स ज्याचा परिणाम होणार आहे त्याला काय म्हणायचं independent variables types of fertilizer in case that consider as independent variables and dependent variables काय म्हणायचं ज्याच्यावर परिणाम होणार आहे plant height बरोबर आहे plant height consider as depending variables किंवा जेवढ्या काही जाहिराती आहेत टीव्ही वरच्या असतील त्या नेटवरच्या असतील किंवा मल्टीमीडियावरच्या असतील that should be a reflect the impact of independent variables on a depending variables that impact should be a reflect in as all ads एक काळी मुलगी दाखवतात नंतर फेअर अँड लवली दाखवतात आणि नंतर गोरी मुलगी दाखवतात म्हणजे ती फेअर अँड लवली काय झाली इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आणि परिणाम काय झाला ती गोरी मुलगी जी आहे ती काय झाली डिपेंडिंग व्हेरिएबल्स त्या मुलीची स्किन जी आहे ते काय झालं डिपेंडिंग व्हेरिएबल्स किंवा एक टकला माणूस दाखवतात नंतर एक कुठलं तरी ऑइल दाखवतात आणि नंतर मग केस आलेला दाखवतात प्री टेस्ट ट्रीटमेंट पोस्ट टेस्ट दॅट रिसर्च डिझाईन शुड बी यूज इन दॅट ऍड मीन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स दॅट ऑइल कन्सिडर ॲज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आणि नंतर त्या माणसाचे केस आलेले दाखवतात म्हणजे ते जो टक्कल आहे त्याला काय म्हणायचं डिपेंडिंग व्हेरिएबल्स त्या तेलाचा त्या टक्कलवर होणारा काय परिणाम जो आहे किंवा एक खूप मोठा ढेरीवाला माणूस दाखवतात त्या जाहिरातीमध्ये आणि नंतर कुठले तरी टॅबलेट दाखवतात आणि नंतर मग ते 6 पॅक झालं असं दाखवतात मीन्स इंडिपेंडंट व्हेरिएबल्स द इम्पॅक्ट ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स ऑन अ डिपेंडिंग व्हेरिएबल्स दॅट इज इसेन्शियल मीन्स व्हॉट एव्हर मे बी युअर रिसर्च हायपोथेसिस in this your research hypothesis the impact of independent variables on a dependent variables that two research variables is essential in that your research hypothesis म्हणजे परिकल्पनेमध्ये एका घटकाचा दुसऱ्या घटकावर होणारा परिणाम हा दर्शवला जातो अशा विधानाला परिकल्पना असे म्हणतात इन हायपोथेसिस द इम्पॅक्ट ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स ऑन अ डिपेंडिंग व्हेरिएबल्स should be reflect in that statement considered as a research hypothesis शिक्षकाच्या शिकवण्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या अध्ययनावर होणे किंवा होतो बरोबर आहे किंवा इम्पॅक्ट ऑफ मल्टीमीडिया ऑन स्टुडंट बिहेवियर लिसन केअरफुली माय रिसर्च स्टेटमेंट माय रिसर्च हायपोथेसिस स्टेटमेंट द इम्पॅक्ट ऑफ मल्टीमीडिया ऑन student behavior multimedia consider as a which variables independent variables ज्याचा परिणाम होणार आहे त्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असं म्हणायचं आणि स्टुडंट बिहेवियर इज कन्सिडर ॲज अ डिपेंडिंग व्हेरिएबल्स बरोबर आहे म्हणजे धोनीनं केस वाढले की आमच्या गलीमध्ये 3 धोनी तयार झाले तिकडे गजनीनं स्टाईल बदलली की आमच्या गलीमध्ये 3 गजनी तयार झाले किंवा तिकडं सानिया मिर्झानं ते काय चष्म्याची फ्रेमवर्क बदलली की आमच्या गल्लीमध्ये 4-5 सानिया मिर्झा तयार झाल्या मीन्स द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन अ स्टुडंट बिहेवियर सोशल मीडिया कन्सिडर ॲज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स अँड स्टुडंट बिहेवियर कन्सिडर ॲज अ डिपेंडंट व्हेरिएबल इजंट इट येस एनी कन्सेप्च्युअल एरर्स काही अडचण आहे का असेल तर तुम्ही विचारा डिपेंडिंग व्हेरिएबल्स आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स ज्याचा परिणाम होणार आहे ज्याच्यावर होणार आहे द इम्पॅक्ट ऑफ सन रेज ऑन अ ह्युमन स्किन म्हणजे खूप ऊन पडलं म्हणून माझी त्वचा काळी झाली म्हणजे उन्हाचा परिणाम जो आहे त्वचेवर पडलेला आहे म्हणजे उन्हाचे किरण हे काय झालं इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आणि त्वचा जी आहे ते काय म्हणायचं डिपेंडिंग व्हेरिएबल्स येस एनी डिफिकल्टी Are you understand the conceptual understanding regarding depending variables or independent variables? Yes? Any question? समजते का डोक्यावरून जातंय
आहेत ना निळू भाऊ, अनिकेत, अपूर्वा, आर यू देअर? आर यू अंडरस्टँड? दीपाली, चंचल, गंगासागर, एनी डिफिकल्टी? Yes, Swamiji, Priyanka Swami, are you understand the depending variables or independent variables concept? Yes, समजलं का? yes, sir. Yes. You tell me one example, Gangasagar ji. सर माझ्या ह्याच्या फील्ड मधलं म्हटलं तर फार्मसी रिलेटेड एखादा ड्रग असेल, हा. ड्रग हा एक तुमचा इंडिपेंडंट आहे, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर चेंज केलं तर तो इंडिपेंडंट ड्रग हा इंडिपेंडंट आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हटलं तर तो डिपेंडंट आहे. बरोबर बरोबर. त्याची ऍक्शन कशी होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन चेंज केल्याच्या नंतर त्याची ऍक्शन कशी होणार आहे, पण ड्रग हा इंडिपेंडंट आहे. बरोबर, म्हणजे तुमचं फार्मसी आहे, फार्मा रिलेटेड आहे तुमचं. येस येस सर. हो हो. ह्याच्यावर बरेच प्रश्न येणार आहेत किंवा आलेले पण आहेत अगोदर, की द इम्पॅक्ट ऑफ independent variables on dependent variables. Sometime independent variables is more than 1, 2, 3, 4, 5 that impact on a one dependent variables. Multivariables research hypothesis researcher formulates sometime. Means you have research design or your research hypothesis is multivariables, means more than 2 independent variables impact on a one dependent variables. म्हणजे मी सकाळी काय केले, आज आंघोळ करताना साबण लावलेला आहे, नंतर फेरन लवली लावलेली आहे, नंतर पावडर लावलेला आहे आणि नंतर मग म्हणून चेहरा चांगला दिसतोय. म्हणजे काय, अगोदर साबणाचा परिणाम झालेला आहे, नंतर फेरन लवली लावल्याचा परिणाम झालेला आहे, नंतर पावडर फासल्याचा परिणाम झालेला आहे. म्हणजे इथं काय 3 इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत आणि त्वचेवर त्याचा परिणाम झालेला आहे. तो काय, डिपेंडिंग व्हेरिएबल्स. म्हणजे फार्माच्या याच्यामध्ये भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ड्रग 1, ड्रग 2 अँड ड्रग 3 इम्पॅक्ट ऑन इंटेस्टाईन. माझं पोट दुखू लागलं आणि मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरना 3 वेगवेगळे ड्रग दिले. ड्रग 1 कन्सिडर ॲज अ फर्स्ट इंडिपेंडंट व्हेरिएबल, ड्रग 2 कन्सिडर ॲज अ सेकंड इंडिपेंडंट व्हेरिएबल्स अँड ड्रग 3 कन्सिडर ॲज अ थर्ड इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. that all 3 independent variables impact on a dependent variables. My intestine considered as a dependent variables. आणि 3 गोळ्या खाल्यामुळं माझं पोट राहिलेलं आहे. डॉक्टरने 3 काय केलं, वेगवेगळ्या गोळ्या दिल्या होत्या. बरोबर आहे. पहिली गोळी पहिलं इंडिपेंडंट व्हेरिएबल कन्सिडर केलं, दुसरी गोळी दुसरं इंडिपेंडंट व्हेरिएबल्स कन्सिडर केलं, तिसरी गोळी तिसरं इंडिपेंडंट व्हेरिएबल कन्सिडर केलं आणि 3 गोळ्या खाल्यामुळे काय झालं, माझं पोट दुखणं राहिलेलं आहे. सोपं आहे. म्हणजे अनेक घटकांचा परिणाम झालेला आहे. एखादा मुलगा का बिघडला, त्याचे मित्रही काय आहेत, बिघडलेले आहेत, शिक्षकही बरोबर शिकवत नाहीयेत, म्हणून त्याचं काय बिहेवियर बिघडलेलं आहे. Isn't it? Means multivariables research design you have to use in your research process. That time so many dependent variables and so many independent variables formulate in your research hypothesis. Multivariables research hypothesis that consider. बरोबर. म्हणजे अनेक ड्रग वर तुम्ही काम करणार आहेत किंवा 3 ड्रग एका टॅबलेट मध्ये वापरणार आहेत, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काय करायचंय की मल्टीव्हेरिएबल्स रिसर्च हायपोथेसिस तुम्हाला वापरता येतं. किंवा द इम्पॅक्ट ऑफ फर्टिलायझर, टेम्परेचर अँड सॉइल ऑन अ प्लांट ग्रोथ, असं सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे खताचा, वातावरणाचा आणि मातीचा वनस्पतीच्या वाढीवर काय परिणाम होणार आहे. म्हणजे खात काय झालं, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल झालं, वातावरण दुसरं इंडिपेंडंट व्हेरिएबल झालं आणि मातीची गुणवत्ता तिसरं इंडिपेंडंट व्हेरिएबल कन्सिडर झालं. म्हणून वनस्पतीची वाढ कशी होते, म्हणजे वनस्पतीच्या वाढीवर या 3 घटकांचा काय परिणाम होतो. In this statement, in this research hypothesis, researcher use a 3 different independent variables impact on a one dependent variables. 3 वेगवेगळ्या बाह्य चलांचा एका स्वाश्रयी चलावर होणाऱ्या परिणामांना बहुचल परिकल्पना असं म्हणतात. Isn't it? And these are the type of research hypothesis. These are the 6 types of research hypothesis. Consider and use a different research methods or different research design. ह्याच्यावर सुद्धा बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला आहे. सोलापूर विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काल नल हायपोथेसिसवर प्रश्न होता, सिंपल हायपोथेसिसवर प्रश्न होता आणि रिसर्च व्हेरिएबल्सवर प्रश्न होता. रिसर्च व्हेरिएबल्सवर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत, सेटलाही प्रश्न आलेले आहेत
नेटला आले आहेत आणि पाठीमागच्या SRTच्या 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण आहेत आणि 2022च्या आणि 2024च्या सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. 4 प्रश्न तर 8 मार्क 100% ह्याच्यावर या 2 स्लाइडवर तर हमखास काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. 1000% येणार आहेत. फक्त तुम्ही संकल्पना समजून घ्यायची. कुठलंही पुस्तक न वाचवता तुम्हाला आजच्या तासिकेमध्ये 6 किंवा 8 मार्क कव्हर होतील. फक्त तुमचं लक्ष 100% इथनं असणं गरजेचं आहे. संकल्पना समजून घ्यायची. ठीक आहे. आता साधी परिकल्पना म्हणजे काय? सिंपल हायपोथेसिस. सिंपल हायपोथेसिस. In this hypothesis, researcher use one independent variables and one dependent variables. Means 2 variables is essential at the time of formulation of your research hypothesis. That is the basic characteristics of each and every research hypothesis. And second one is each and every research variable should be a measurable, should be a testable, should be a cross check again and again. That is a basic eligibility of research variables. In simple hypothesis, single depending variables and single independent variables. 2 variables reflect in that statement considered as a simple hypothesis. साधी परिकल्पना म्हणजे एका घटकाचा एका घटकावर होणारा परिणाम दर्शवणारं विधान म्हणजेच काय? साधी परिकल्पना असं म्हणतो. The impact of one independent variables on one depending variables, that should be considered as a simple hypothesis. शिक्षकाच्या शिकवण्याचा विद्यार्थ्याच्या अध्ययनावर होणारा परिणाम. The impact of teacher teaching on a student learning outcomes, that statement considered as a simple hypothesis. बरोबर आहे. किंवा वरचं जे स्टेटमेंट आहे, the impact of fertilizer on a plant growth or plant height, that statement considered as a simple hypothesis. साधी परिकल्पना आहे. एका घटकाचा एका घटकावर होणारा परिणाम. तापमानाचा मनुष्याच्या त्वचावर होणारा परिणाम. That considered as a simple hypothesis. बरोबर आहे. कुठलं असेल? किंवा कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. सेकंड वन इज अ कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. कॉम्प्लेक्स हायपोथेसिस मीन्स more than 2 research variables you have to use in your research hypothesis at the time of formulation of a ideal hypothesis or true hypothesis or significant hypothesis. म्हणजे काय? कॉम्प्लेक्स म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त व्हेरिएबलचा वापर अंदाज मांडते वेळेस केलेला आहे. यस. एनी डिफिकल्टी? रवी सर, आहे काही प्रश्न? आर यू अंडरस्टँड? यस. कॉम्प्लेक्स हायपोथेसिस म्हणजे काय? मोर दॅन 2 व्हेरिएबल्स, व्हॉट एव्हर मे बी, डिपेंडिंग व्हेरिएबल्स 2 और इंडिपेंडंट व्हेरिएबल्स 2, कुठले असेल? 2 पेक्षा जास्त चलांचा वापर किंवा व्हेरिएबलचा वापर तुमच्या अंदाजामध्ये किंवा त्या विधानामध्ये असला पाहिजे. त्याला काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स हायपोथेसिस असं म्हणायचं. इम्पॅक्ट ऑफ टू ड्रग ऑन अ ह्युमन बॉडी असं सुद्धा असू शकतं. किंवा त्याच्या व्हाईस वर्सा सुद्धा असू शकतं. काय? की इंडिपेंडंट काय 1 व्हेरिएबल्स आहेत आणि डिपेंडंट काय आहेत 2 व्हेरिएबल्स सुद्धा असू शकतात. दॅट कन्सिडर ॲज अ कॉम्प्लेक्स. म्हणजे ज्याचा परिणाम होणार आहे तो 1 आहे आणि 2 किंवा 3 घटकांवर परिणाम होणार आहे. डिपेंडंट व्हेरिएबल्स इज 3 आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स इज 1. That should be used in a complex hypothesis. Vice versa सुद्धा असू शकतो. Isn't it? किंवा एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या माणसाने काय केली की दारू पिली आणि दारू पिल्याच्या नंतर तो फ्लुएंटली इंग्रजी बोलायला लागला. The impact of alcohol on person behavior, person communication skill, person blood flowing skill, person digestive system. म्हणजे दारूचा त्या माणसाच्या वर्तनावर, दारूचा त्या माणसाच्या बोलण्याच्या क्षमतेवर, दारूचा त्या माणसाच्या पचन क्षमतेवर, दारूचा रक्त अभिसरण क्षमतेवर काय परिणाम झालेला आहे. दॅट कन्सिडर ॲज अ कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. इंडिपेंडंट व्हेरिएबल्स in that statement is considered 1, but dependent variables is more than 2 or more than 3. You have to formulate that type of research hypothesis. That hypothesis considered as a complex hypothesis. म्हणजे एकाच घटकाचा किंवा एकाच व्हेरिएबलचा अनेक स्तरांवर काय परिणाम होतो.
किंवा कोविड असेल, द इम्पॅक्ट ऑफ कोविड ऑन टीनेज स्टुडंट, 35 year student, 40 year group student, more than 50, more than 60, pregnant ladies, BP patients group, that consider as a impact on COVID on a different group, that consider as a complex hypothesis. म्हणजे कोविडचा अनेक गटांवर किंवा अनेक स्तरांवर कसा कसा परिणाम होत गेला ते सुद्धा आपल्याला कॉम्प्लेक्स हायपोथेसिस मध्ये आपल्याला कन्सिडर करता येईल. किंवा काय आहेत की वेगवेगळ्या पिकांवर एकाच घटकाचा परिणाम कसा होणार आहे, म्हणजे द इम्पॅक्ट ऑफ टेम्परेचर ऑन अ कॉटन प्लांट, सोयाबीन प्लांट, शुगरकेन प्लांट, ऊसांवर काय परिणाम होणार आहे, कापसावर काय परिणाम होणार आहे आणि सोयाबीनवर काय परिणाम होणार आहे, तापमानाचा, हे सुद्धा आपल्याला पाहता येतं. दॅट कन्सिडर ॲज अ कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. कॉम्प्लेक्स हायपोथेसिस म्हणजे काय की मोर दॅन 2 डिपेंडिंग व्हेरिएबल्स और मोर दॅन 2 independent व्हेरिएबल्स, मोर दॅन 2 whatever may be depending variables or independent variables, you have to formulate in your research hypothesis. That hypothesis considered as a complex hypothesis. संयुक्त परिकल्पना म्हणजे डिपेंडिंग किंवा इंडिपेंडेंट या कोणत्याही प्रकारचे 2 पेक्षा जास्त चलांचा किंवा व्हेरिएबलचा वापर तुमच्या वाक्यांमध्ये किंवा विधानामध्ये असणं गरजेचं आहे. त्यालाच आपण संयुक्त परिकल्पना असं म्हणतो. Yes. Any difficulty regarding these 2 type of research hypotheses? Are you understand? Yes. Yes, sir. हाँ, मीनाक्षी जी समझता का? Yes, sir. Okay. Third one is empirical research hypothesis. Empirical research hypothesis means generally historical research student or ethnographical research student or longitudinal research student that formulate a empirical research hypothesis. म्हणजे 10 वर्षापासून किंवा 12 वर्षापासून किंवा 15 लॉन्जिट्युडनल इम्पेरिकल इम्पॅक्ट जो आहे, म्हणजे 10वीला तो मुलगा ढ होता का, 12वीला ढ होता का, BA ला ढ होता का, MA ला ढ आहे का, नंतर आता PhD ला ढ आहे का, म्हणजे 10वीला हुशार होता का, 10वी पासून 10वीचा परिणाम, 12वीचा परिणाम, BA चा परिणाम आणि MA चा परिणाम आणि आता PG ला संशोधनाला आलेला परिणाम. दॅट कन्सिडर ॲज अ इम्पेरिकल रिसर्च हायपोथेसिस. म्हणजे कसा कसा विकास होत गेलेला आहे, म्हणजे 1994 पासून यासाठी विद्यापीठाची ग्रोथ कशी झालेली आहे. 1994 ला ज्यावेळेस विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळेस मनुष्यबळ आणि कोर्सेस किती होते, नंतर 5 वर्षाने किती झाले, नंतर पुन्हा 5 वर्षाने किती झाले, पुन्हा 5 वर्षाने किती झाले, हे आपण काय करतो पाहतो. किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा पाहतात, ह्या फार्मा फील्ड मध्ये सुद्धा काय पाहतात, पॉइंट मध्ये किंवा ड्रग डेन्सिटी वाढवण्यासाठी किंवा मोबाईल फेज वाढवण्यासाठी किंवा मग त्याचं कॉम्बिनेशन वाढवण्यासाठी सुद्धा काय करतात की 10 मिलीग्रॅम, 20 मिलीग्रॅम, 30 मिलीग्रॅम, 40 मिलीग्रॅम असंच काय हळूहळू ड्रगची क्वांटिटी वाढून त्याचा इम्पॅक्ट काय होतो हे पाहण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, इम्पेरिकल रिसर्च हायपोथेसिसचा वापर केला जात असतो. किंवा डॉक्टर सुद्धा काय करतं, एखादा ह्याचा असेल डेंग्यूचा पेशंट असेल तर काय करतो, दर 6 तासांनी, 8 तासांनी, 10 तासांनी पुन्हा काय करतो, ब्लड चेक करतो आणि त्या WBC वाढलेल्या आहेत की नाहीये, पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत की नाहीये ते पाहतो. दॅट कन्सिडर ॲज अ इम्पेरिकल रिसर्च हायपोथेसिस. किंवा एखादी हिस्टॉरिकल हे आहे, एव्हिडन्सेस आहेत किंवा एखादे हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर आहेत, म्हणजे ती घटना घडल्यापासून ते आज तागायत जे काही बदल झालेले आहेत, 370 कलम निर्माण कसं झालं आणि निर्माण झाल्यापासून ते नष्ट होईपर्यंत संपूर्ण जो काही कालखंड आहे तो कालखंड दॅट कन्सिडर ॲज अ इम्पेरिकल रिसर्च हायपोथेसिस. बरोबर आहे. किंवा मग मॉडिफिकेशन कसं कसं होत गेलेलं आहे, एखादा ट्रॅडिशनल ड्रग असेल किंवा इथनोग्राफिकल ड्रग असेल, की ट्रॅडिशनल ट्रीटमेंट ऑफ दॅट ड्रग, how to develop or how to modification of that drug treatment, ही ह्या ज्या पारंपरिक ज्या पद्धती आहेत वैद्यकीय शास्त्रामधल्या त्या कशा कशा विकसित होत गेलेल्या आहेत, ह्या सुद्धा आपण काय करतो, इम्पेरिकल रिसर्च हायपोथेसिस असं पाहत असतो. किंवा मग तुमची अकॅडमिकल ग्रोथ कशी कशी होत गेलेली आहे, 10वीला किती मार्क होते, 12वीला किती मार्क होते, BA ला किती मार्क होते आणि MA ला किती मार्क होते आणि आता PG ला किती मार्क आहेत. मीन्स टू फाइंड आउट द cause and effect and how to growth, empirical growth or longitudinal growth or cross sectional growth, that time researcher use a empirical research hypothesis to find out the cause and effect and development stages
the main objective of your research to measure the development stages and the impact of that development stages on any dependent variables or any independent variables. That time researcher use a empirical research hypothesis. उदग्र स्वरूपाची परिकल्पना ही प्रामुख्याने एखाद्या समस्येचं उगमापासून ते आतापर्यंत समग्र अभ्यास करण्यासाठी केला जात असतो. म्हणजे अगोदर मी कसा होतो आणि आता कसा आहे, माझ्या जन्मापासून ते आतापर्यंतचे जे काही जडणघडण झालेले आहे, हा सर्वच कालखंड अभ्यासणं त्याला काय म्हणायचं, एम्पिरिकल रिसर्च हायपोथेसिस म्हणायचं. एखादी कंपनी असेल, कंपनी सुरू करण्यापासून ते आतापर्यंत असेल, किंवा मग टाटाची कंपनी जी आहे कधी स्थापन झाली त्यावेळेस किती त्याचं भांडवल होतं आणि आताचं भांडवल किती आहे आणि त्याची ग्रोथ कशी 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 होत गेलेली आहे, ही जी आहे हे डेव्हलपमेंट रिसर्च मध्ये जास्त वापरलं जात असतं. जनरली इंटरडिसिप्लिनरी रिसर्च स्कॉलर्स, कॉमर्स अँड मॅनेजमेंट रिसर्च स्कॉलर किंवा बेसिक सायन्सेस रिसर्च स्कॉलर वॉज यूज अ एम्पिरिकल रिसर्च हायपोथेसिस. म्हणजे त्याची डेव्हलपमेंट कशी कशी होत गेली आहे. किंवा एखादा व्हायरस असेल, व्हायरस मध्ये मॉडिफिकेशन होऊन नवीन व्हायरस कोणकोणते तयार झालेत यासाठी सुद्धा आपल्याला एम्पिरिकल रिसर्च हायपोथेसिस तुम्हाला वापरता येतं. Yes, any difficulty regarding three type of research hypothesis: simple research hypothesis, complex research hypothesis, and empirical research hypothesis. साधी परिकल्पना, संयुक्त परिकल्पना आणि उदग्र परिकल्पना या तीन परिकल्पनेमध्ये काही शंका आहेत का? Yes, समजतंय? Second one is a null hypothesis. Fourth one is a null hypothesis. Null hypothesis means the impact on one independent variables on two dependent variables that was not significant. That type of statement is considered as a null hypothesis. एका इंडिपेंडंट व्हेरिएबल्सचा दोन डिपेंडंट व्हेरिएबल्स वर सारखाच परिणाम होणार आहे असं दर्शवणारं विधान त्याला शून्य परिकल्पना असं म्हणायचं. शिक्षकाच्या अध्यापनाचा मुलींच्या अध्ययनावर व मुलांच्या अध्ययनावर सारखाच परिणाम होणार आहे. परिणाम होणार आहे. Isn't it? The impact of multimedia on rural student behavior and urban student behavior that considered as a null hypothesis. म्हणजे प्रसार माध्यमांचा ग्रामीण मुलांच्या वर्तनावर व शहरी मुलांच्या वर्तनावर सारखाच परिणाम होणार आहे किंवा नॉट सिग्निफिकंट म्हणजे काय, नगण्य असा परिणाम आहे, म्हणजे 19-20 आहे. बरोबर आहे. प्रसार माध्यमांचा शहरी असतील किंवा ग्रामीण असेल सारखाच परिणाम होणार आहे अशा प्रकारचं विधान जे आहे ते करणं म्हणजे त्याला काय म्हणायचं, नल हायपोथेसिस. किंवा एखादं टॅबलेट आहे, ती टॅबलेट म्हणजे सर्वच वयोवर्षातील गटांना, महिलांना ही सारखाच परिणाम होणार आहे. दॅट कन्सिडर ॲज अ नल हायपोथेसिस. म्हणजे काय की शून्य परिकल्पना, परिणाम हा सारखाच होणार आहे. पाऊस पडल्याचा म्हणजे काळ्या मातीतील पिकांना व लाल मातीतील पिकांचा परिणाम हा सारखाच होणार आहे. किंवा मग त्या जे काही ॲनिमल डिसीज आहेत त्या सर्वच ॲनिमलला सारखेच तो डिसीज होणार आहे. तो लंपी नावाचा जो डिसीज आहे ॲनिमल मधला तो सर्वच म्हणजे गायी असतील, म्हशी असतील, बैल असतील सर्वांना सारखाच होणार आहे. दॅट कन्सिडर ॲज अ नल हायपोथेसिस. नल हायपोथेसिस मीन्स one independent variables impact on two dependent variables that should be not significant. That should be a similar impact reflect in that statement. That statement considered as a research hypothesis, null research hypothesis. शून्य परिकल्पना म्हणजे काय, दोन्ही घटकांवर व जेवढ्या घटकांवर परिणाम होणार आहे तेवढ्या घटकांवर सारखाच परिणाम होणार आहे किंवा सार्थ परिणाम नाहीये. म्हणजे काय, सारखाच आहे, फक्त शब्दांचे खेळ आहेत. येस, एनी डिफिकल्टी रिगार्डिंग नल हायपोथेसिस? मीन्स इन दिस केस रिसर्चर वॉज न्यूट्रल. म्हणजे काय, संशोधक हा तटस्थ असतो की सांगतो की मी शिकवलेला आहे आणि माझ्या शिकवण्यामुळं की मुलींच्या अध्ययनामध्ये आणि मुलांच्या अध्ययनामध्ये सार्थ फरक नाहीये, दोघांनाही सारखं समजणार आहे
असा जो माझा अंदाज आहे तो अंदाज म्हणजे काय, शून्य परिकल्पना आहे. Null hypothesis means impact of one independent variables on two dependent variables that was not significant, that was similar, that considered as a null hypothesis. Yes, any difficulty? Monica ji, are you understand? भूमिका समजलं का? अपूर्वा समजलं नसेल तर सरळ सरळ सांगायचं, समजत नाहीये किंवा मी आय विल चेंज द माय टीचिंग लेवल और टीचिंग मेथड्स, म्हणजे मला कुठल्या प्लॅटफॉर्मवर चालायचं ते कळेल. वैष्णवी No, sir. Understand. ओके, कारण ह्याच्यावर 100% प्रश्न येणार आहेत. तर 8 मार्काचे किंवा 6 मार्क तुम्ही ह्या 2 स्लाइडवर कव्हर करणार आहेत. Next one is alternative hypothesis. Alternative hypothesis means your first main hypothesis was rejected. That time researcher use a alternative solution. Means your B plan. If your A plan is not successfully implement, that time you run a B plan in your research process. That considered as a alternative hypothesis. म्हणजे 3 दिवस झालं त्या डॉक्टरने एक टॅबलेट दिलेली आहे, तरी पण त्या माणसाची किंवा त्या ह्युमन बिंगची ताप कमी होत नाहीये. मग काय करतो, तो टॅबलेट बदलून देतो. किंवा मी 2 वेळेस पुस्तक वाचवलं परंतु ते सर्व डोक्यावरून जात आहे, मी पुस्तक बदललेलं आहे. किंवा गिनगिने सर काय शिकवतात, मी किती वेळेस लक्ष देऊन बघतो, ऐकतो, पण म्हणजे लक्षात येत नाहीये. म्हणजे मी काय करणार आहे, नंतर मग दुसऱ्या युट्यूबवर जाऊन बघणार आहे किंवा मग दुसरी लँग्वेज बदलणार आहे. Means your B plan that considered as a alternative hypothesis. If A first depending variables or independent variables is not significant impact is there, that time alternative solution you have to implement in your research process. म्हणजे मी बघितलं ते कनेक्शन तुटलेलं नाहीये तरी पण गाडी चालू होत नाहीये, इंजिन मध्ये बिघाड नाहीये तरी पण गाडी चालू होत नाहीये. मग मला दुसरीकडे कुठं फॉल्ट आहे, गाडी माझी मोटरसायकल का सुरू होत नाहीये हे पाहावं लागतं. दॅट कन्सिडर ॲज अ अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. बरोबर आहे, म्हणजे मीठ मी बरोबर टाकलेलं आहे, मिरचू बरोबर टाकलेलं आहे, तरी पण भाजीला चव येत नाहीये. मग नेमकं काय कमी आहे ते पाहणं, दॅट कन्सिडर ॲज अ अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. म्हणजे रिझल्ट कशामुळे येत नाहीये. मी 3 वेळेस नापास झालो किंवा 4 वेळेस नापास झालो, मग माझ्या नापास होण्याची कारणं कोणती आहेत आणि नंतर मग मी पास होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, काय बदलणं गरजेचं आहे. इफ युअर depending variables or independent variables impact is not significant, that time you have to change your level manipulations or measurements or density or frequency, whatever may be, you have to change the manipulations in your research design, in your research hypothesis. जर 50 ग्रॅम किंवा 150 ग्रॅम म्हणून जर ताप राहत नसेल तर मग काय करतात डॉक्टर, तो 500 mg ची ती काय करतात टॅबलेट देतात. म्हणजे किंवा पॅरासिटामॉल जर ताप राहत नसेल तर मग तुमची डोलो आता मार्केटला आहे किंवा दुसरी कोणती तरी गोळी आहे. म्हणजे हिनं जर त्या पॅरासिटामॉल जर ताप राहत नसेल तर काय करणं, अल्टरनेटिव्ह सोल्युशन इम्प्लिमेंट करणं किंवा जास्त क्वांटिटी असलेल्या ड्रगची टॅबलेट देणं, त्याला काय म्हणायचं, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. If your A plan is not successfully in your research process, that time researcher implement or run the alternative solution that considered as a alternative hypothesis, isn't it? And last one is a causal hypothesis. Causal hypothesis means after the experiment we have to analyze what was the reason behind that cause. म्हणजे घटना घडून गेलेली आहे आणि नंतर मी पाहणार आहे की कार्याच्या पाठीमाग कोणतं कारण आहे. ऍक्सिडेंट झालेला आहे आणि नंतर मी पाहणार आहे की 4 व्हीलर वाल्याची चूक होती का 2 व्हीलर वाल्याची चूक होती. म्हणजे कार्याच्या पाठीमाग कोणतं कारण आहे. पाऊस खूप मोठा पडून गेलेला आहे आणि पिकांचं नुकसान झालं, नंतर पंचनामे करतात किती टक्के नुकसान झालं, दॅट कन्सिडर ॲज अ कॉजल हायपोथेसिस. बरोबर आहे. किंवा एखादा व्यक्तीनं डेथ झालेली आहे आणि त्याचं नंतर पोस्टमॉर्टम करणं आणि मग त्याला डेथ झालेली आहे, ती सुसाईड आहे का मर्डर आहे का आणखीन काही आहे, दॅट कन्सिडर ॲज अ कॉजल हायपोथेसिस. नेमकं डेथ कशामुळे झालेली आहे.
हा डेथ आहे का मर्डर आहे. इन criminology or criminal psychology or criminology, that type of researcher use a causal hypothesis, or media studies research scholar or geographic research scholar, that researcher was use a causal research hypothesis. म्हणजे काय, घटना घडून गेल्याच्या नंतर, म्हणजे एखादा भूकंप झाला आणि नंतर मग त्याचा परिणाम काय काय झालेला आहे, किंवा एखादी घटना घडलेली आहे, नंतर पत्रकार त्याचं विश्लेषण करतात, मग एखादा मॅच झालेला आहे, मग मॅच आपण कशामुळे हारला किंवा कशामुळे जिंकला ह्याची मीमांसा करणं, त्याला काय म्हणायचं, कार्यकारण परिकल्पना. म्हणजे कार्याच्या पाठीमागं कोणतं कारण आहे ही काय करणं, म्हणजे काय घटना घडून गेलेली आहे त्याला काय म्हणायचं, कॉझल हायपोथेसिस. येस, हे फक्त काय, काही संशोधक असतात की पोस्ट फॅक्टरो रिसर्च. In post facto research, generally research scholar was use a causal hypothesis. बरोबर आहे. These are the 6 type of research hypothesis. First one is a simple research hypothesis, complex research hypothesis, empirical research hypothesis, null research hypothesis, alternative research hypothesis, and causal research hypothesis. Any difficulty regarding the all types of research hypothesis? आहे काय अडचण? सर हे सर्व प्रकार मराठीतून सांगा ना याचा अर्थ. तुम्ही इम्पेरिकल, नल हायपोथेसिस हे जे आहेत ना, आता तुम्ही सांगितलं ते काजल हायपोथेसिस, ते मराठीतून पण सांगा ना सर, मराठीतून उत्तर लिहावं लागतील ना. हो ना सर, मी मराठीतून पण सांगितले, पॅरलली इंग्रजी आणि मराठी दोन्ही पण चालू आहे. ठीक आहे. नाही सर, एक नल हायपोथेसिस शून्य परिकल्पना सांगितलं सर, बाकीचे नाही सांगितलं. ठीक आहे, एका मिनिट लिहून घेतोय. एम्पेरिकल पहिली परिकल्पना आहे साधी परिकल्पना. साध्या परिकल्पनेमध्ये तुम्ही आता फक्त लिहून घ्या, तुमचं माईक बंद करा, मी सर्व सांगतोय. साधी परिकल्पना म्हणजे काय की एका चलाचा एका चलावर होणारा परिणाम, एका बाह्य चलाचा दुसऱ्या बाह्य चलावर होणारा परिणाम, त्याला साधी परिकल्पना म्हणायचं. म्हणजे उन्हाचा माणसाच्या त्वचेवर होणारा परिणाम हे उदाहरण आहे, त्याला साधी परिकल्पना म्हणायचं. म्हणजे साधा आहे, एका घटकाचा दुसऱ्या घटकावर होणारा परिणाम. म्हणजे फेअर अँड लव्हलीची क्रीम लावल्यामुळं ती मुलगी गोरी दिसते, त्याला काय म्हणायचं, साधी परिकल्पना. फेअर अँड लव्हली काय म्हणायचं, इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. त्या मुलीची त्वचा काय म्हणायचं, डिपेंडिंग व्हेरिएबल्स. संयुक्त परिकल्पना, दुसरा जो परिकार आहे संयुक्त परिकल्पना. संयुक्त परिकल्पनेमध्ये काय, 2 पेक्षा जास्त घटक आहेत. बरोबर आहे. म्हणजे मी झाडांना खाद बी टाकला आहे आणि पाऊस बी चांगला झालेला आहे आणि ऊन पण चांगलं पडलेलं आहे. या 3 घटकाचा परिणाम असल्यामुळं माझं पीक काय चांगलं आहे, त्याला काय म्हणायचं, संयुक्त परिकल्पना. संयुक्त परिकल्पनेमध्ये अनेक घटकांचा परिणाम एका घटकांवर होतो. म्हणजे तुम्ही क्लासही अटेंड करायले, घरी बी अभ्यास करायले, युट्यूब बी पाहिले, युट्यूबवरचे व्हिडिओ पाहिले, मित्र पण तुम्हाला सांगतायत, म्हणजे अनेक घटकांमुळे तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे, त्याला काय म्हणायचं, संयुक्त परिकल्पना असं म्हणायचं. इम्पेरिकल रिसर्च हायपोथेसिस म्हणजे काय, तुम्ही लहानपणापासून खोडकर आहेत का आत्ता फक्त आल्याच्या नंतर खोडकर झालेत. म्हणजे तुमच्या आईला विचारणं, वडिलाला विचारणं, भावाला विचारणं, तुमच्या मित्राला विचारणं, 5वीला कसा होता हा मुलगा, 10वीला कसा होता, 12वीला कसा होता आणि आता कसा आहे. इम्पेरिकल म्हणजे काय, सर्व मुळापासून ते आतापर्यंत, उगमस्थानापासून ते आतापर्यंतचा अभ्यास करणं, त्याला काय म्हणायचं, उदग्र स्वरूपाचा अभ्यास किंवा उदग्र स्वरूपाची परिकल्पना. आणि चौथी आहे शून्य परिकल्पना. शून्य परिकल्पना म्हणजे एका घटकाचा 2 घटकांवर सारखाच परिणाम होतो. प्रसार माध्यमांचा ग्रामीण मुलांवर व शहरी मुलांच्या वर्तनावर सारखाच परिणाम होतो. किंवा दारू पिल्यामुळं महिलांच्या शरीरावर व पुरुषांच्या शरीरावर सारखीच हानी होते. दारू काय झालं, इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, आणि मेल बॉडीज अँड फिमेल बॉडीज दॅट कन्सिडर ॲज अ डिपेंडिंग व्हेरिएबल्स. बरोबर आहे. तिसरी जो आहे पर्यायी परिकल्पना. म्हणजे काय, पर्याय म्हणजे पहिला पर्याय जर सक्सेसफुल नाही झाला, मी सेट झालो नाहीये, नेट झालो नाहीये म्हणून पेटला आलो, आता पेट तरी पास झालो पाहिजे. जर पेट जर नाही पास झालं तर मग दुसरं काय करणार आहे, तिसरा प्लॅन, ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन. मला अगोदर IAS व्हायचं होतं, IAS झालं नाहीये, नंतर मग काय व्हायचं, मला MPSC करायचं होतं, MPSC झालं नाहीये, नंतर मी मास्टर झालो, ते चुकून इकडं आलो, मग ते काय अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. किंवा मग नंतर मला शेतकरी व्हायचंय, मास्टर बी झाला नसेल तर मग शेतकरी होणं. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, पहिला प्लॅन सक्सेस नाहीये, दुसरा प्लॅन सक्सेस नाहीये, तिसरा प्लॅन सक्सेस नाहीये संशोधनामध्ये,
मी जरी आपल्या व्यावहारिक उदाहरण सांगत असेल तर संशोधनामध्ये तुम्हाला उदाहरणं बघायचे. त्याला आपण काय म्हणायचं, पर्यायी परिकल्पना. अपर्याय नाहीये, ब पर्याय नाहीये, क पर्याय, ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन आपण करतो ना, त्याला म्हणायचं पर्यायी परिकल्पना. तसं संशोधनामध्ये जर पहिली गोळी जर नाही दिली, डॉक्टर काय करतो, दुसरी देते, दुसऱ्याने नाही राहिलं तर तिसरं देतं, तिसरं नाही राहिलं तर मग ऑपरेशन करावं लागतं म्हणतं. तशातला प्रकार आहे तो. आणि कॉजल हायपोथिसिस, कॉजल म्हणजे काय, घटना घडून गेलेली आहे, त्याला कार्यकारण परिकल्पना असं म्हणतात. घटना घडून गेलेली आहे, नंतर मग चूक कोणाची आहे, भांडण झालेलं आहे, म्हणजे नवरा बायकोचं खूप मोठं भांडण झालेलं आहे, मग चूक नवऱ्याची आहे का बायकोची आहे, की नंतर मग काय एखाद्या त्या जजमेंटचं डिसिजन देणं किंवा ते एव्हिडन्सेसनुसार त्या जजचं जजमेंट येणं, त्याला काय म्हणायचं, कॉजल हायपोथिसिस. किंवा ऍक्सिडेंट झालेला आहे, मग ते मीडियावाले सांगतात, किंवा एखादा आमदारकीला पडला, खासदारकीला पडला, हे मीडियावाले काय करतात, या कारणांमुळे पडला, या पक्षाचा उमेदवार या कारणामुळे पडला, त्याला काय म्हणायचं, कार्यकारण परिकल्पना. आलं लक्षात? Yes, any difficulty regarding the 6 types of research hypothesis? Simple research hypothesis, complex research hypothesis, empirical research hypothesis, null research hypothesis, alternative research hypothesis, or causal research hypothesis. These are the 6 research hypothesis was used in each and every disciplinary, each and every subject. Yes. Are you understand? अलग लक्षात सर्वांना? आराध्या, ओके सर. अनिकेत, अपूर्वा, पठाणजी, राजश्री, ठीक आहे. द सेट ऑफ सिग्निफिकंट लेवल म्हणजे अंदाज कसे तपासायचे. सिग्निफिकंट लेवल मीन्स द टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस लेवल. 0.01 or 0.05 or 0.02 or 0.001. These are the testing of significant level in your prediction, in your research hypothesis. Researcher test the significant level. तुमचा अंदाज तपासण्याचे हे स्तर आहेत. पहिल्या पातळीवर किंवा त्याला पातळी असं म्हणतात किंवा सार्थकता स्तर असं म्हणतात. सिग्निफिकंट लेवलला मराठीमध्ये काय म्हणतात, सार्थकता स्तर. सार्थकता स्तर म्हणजे काय, माझा अंदाज खरंच खरा आहे का सत्य आहे, किंवा माझ्या अंदाजातील सत्यता किती आहे, किंवा मी जे शिकवतो ते फेकतो का खरंच बरोबर आहे. यू हॅव टू चेक अगेन अँड अगेन डिफरंट सोर्सेस. म्हणजे गिनगिरी सरांनी जे शिकवलेलं आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे तपासून पाहणं तुमचं काम आहे, माझं नाही. की सेम वे in your research prediction, in your research hypothesis, after the getting information, researcher test your research hypothesis at 0.01 significant level or 0.05 significant level and another 0.02 or 0.001 significant level. Generally, basic sciences research scholar was use a 0.01 significant level. जे की विज्ञान शाखेतील संशोधक आहेत हे 0.0 या सार्थकता पातळीचा वापर परिकल्पना उकल करण्यासाठी केला जात असतो. म्हणजे द मीनिंग ऑफ 0.01 सिग्निफिकंट लेवल म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, 0.01 या अंकाचा अर्थ असा आहे, तुम्ही 99 वेळेस चेक करून पहा, 100 वेळेस चेक करून पहा, 99 वेळेस निष्कर्ष तेच राहतील, एक वेळेस निष्कर्ष बदलण्याची शक्यता आहे. दॅट कन्सिडर ॲज अ 0.01 सिग्निफिकंट लेवल. मीन्स 99% टाइम research result was same in position, but one time 1% error will be there. That consider as a 0.01 significant level. म्हणजे दगड वर टाकला तर खालीच येणार आहे, 99 वेळेस खाली येणार आहे, एक वेळेस दगड वर जाण्याची शक्यता आहे. असं भाकीत करणे किंवा केलेलं भाकीत तपासून पाहणे त्याला 0.01 सिग्निफिकंट असं म्हणतात. 0.01% significant level that considered as a significant level, or 0.05 significant level. Generally, a humanity research scholar, common science management research scholar, or interdisciplinary research scholar means outside all research scholar was used 0.05 significant level. Means 95% will be truthness, 5% error will be there. 95% खरं आहे
5% खोटं होण्याची शक्यता आहे किंवा निष्कर्ष बदलण्याची शक्यता आहे असं 0.05 सार्थकता स्तरावर विचारलेलं आहे. ह्याच्यावर अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा प्रश्न आलेले आहेत सिग्निफिकंट लेवलवर. मी तुम्हाला आज संध्याकाळी PDF पुन्हा टाकतोय सोलापूर विद्यापीठाचं. ठीक आहे, ह्याच्यावर सोलापूर आणि पुणे विद्यापीठाने जास्त भर दिलेला आहे. SRT विद्यापीठाच्या सुद्धा ह्याच्यावरच्या एक प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. Yes, any difficulty regarding the significant level of your null hypothesis or whatever may be your hypothesis. कोणताही प्रकार असू त्या परिकल्पनेचा, ती उकल करण्यासाठी या 2 स्तरांचा वापर केला जात असतो संशोधनामध्ये. बरोबर आहे. And make a two-tail prediction or one-tail prediction. In your research process, you have considered only positive impact or only negative impact. I have considered only positive impact in my research, means one side impact I have considered. That prediction means one side prediction, one tail predictions. म्हणजे मी फक्त पास झालेल्या मुलांचाच विचार करणार आहे. वन टेल प्रेडिक्टेशन. मी पास झालेल्या मुलांचा आणि नापास झालेल्या मुलांचा दोन्ही साइडचा विचार करणार आहे. म्हणजे धनात्मक परिणाम आणि ऋणात्मक परिणाम या दोन्ही परिणामांचा विचार मी माझ्या संशोधनामध्ये करणार आहे. दॅट कन्सिडर ॲज अ टू टेल प्रेडिक्टेशन. टू साइड प्रेडिक्टेशन्स I have considered my research process. Positive as well as negative impact, both side impact I have considered in my research process. That time I have considered a two-tail predictions. I have used a two-tail prediction hypothesis in my research process. दोन्ही प्रकारच्या परिकल्पनेचा किंवा परिणामांचा चांगलं आलं तरी जबाबदारी माझी आहे. 40ला 40 मुलं पास झाली तरी जबाबदारी मी स्वीकारणार आहे. 40ला 40 नापास झाली तरी ती जबाबदारी माझी आहे. माझ्या शिकवण्यामुळे नापास होतील किंवा माझ्या शिकवण्यामुळे पास होतील, ह्या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्या आहेत असं जर म्हटलं तर ते काय आहे, टू टेल प्रेडिक्टेशन. नाही, फक्त पास झाली जबाबदारी माझी आहे, नापास झालेली जबाबदारी माझी नाहीये असं जर असेल तर वन टेल प्रेडिक्टेशन. म्हणजे चांगलं झालं ते माझ्यामुळे झालं आणि वाईट झालं ते बाकीच्यांमुळे झालं असं म्हणजे काय, वन साइड. चांगलं झालं आणि वाईट झालं ते दोन्ही माझ्यामुळे झालं तर ते टू टेल प्रेडिक्टेशन. येस, एनी डिफिकल्टी आहे काय अंदाज? यस, एनी डिफिकल्टी? येतोय आवाज? हॅलो, येस सर, येतोय आवाज. हा येतोय सर आवाज. ओके. पोस्ट नाही का? गजू पोस्ट नाही का? ओके, काय म्हणतात? Yes, my screen is visible now. दिसते screen? स्क्रीन दिसते का? येस सर, दिसतोय सर. हो दिसते सर.